नमस्ते. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आहे महाराष्ट्राची इंडियन संगीता. मला हे वाक्य बोलायला खूप आवडतं. तर मी काय म्हणत होते, काल मी एका लग्नाला गेले होते. तिथे लग्न सुरू होतं आणि लग्न बघता बघताच माझ्या मनात विचार आला. म्हणजे मी व्हिडिओ पण काढत होते आणि विचार पण करत होते. म्हणजे मंगलाष्टकी चालू होती आणि अचानक विचार सुरू झाले. मंगलाष्टक सुरू आहेत आणि सगळे आपले अक्षदा टाकतायत. तर मी विचार करत होते, कोणाला ह्या मंगलाष्टकाचा अर्थ तरी माहिती असेल का. मला असं वाटलं. मला तर तेव्हा माहिती नव्हतं. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मला मंगलाष्टकांचा अर्थ माहितीच नव्हता. घाईघाईत आपलं कुठलं तरी काहीतरी कोणीतरी बोललं आणि अक्षदा टाकले आणि सावधान म्हटले आणि एकमेकांच्या गळ्यात माळा घातल्या. झालं लग्न. बस एवढंच. पण तो आणि ती, म्हणजे जे लग्न करतायत, नवरा आणि बायको, नवरा नवरी, म्हणजे कसं, तिला गरज असते त्या वयात शरीर सुखाची, प्रेमाची, आणि परंपरा म्हणून, रीतिरिवाज म्हणून लग्न करायलाच पाहिजे. एक प्रत्येक आई वडिलांना वाटते जिम्मेदारी आहे ती आम्हाला पार करायची आहे म्हणून करा लग्न आपलं. तर आता पूर्वीसारखं नाहीये. अगदी लहान वयात नाही करत. थोडासा मुलीचा विचार केला जातो. तिला विचारलं जातं, तुला आवडलाय का मुलगा. त्याला विचारलं जातं, तुला आवडले का मुलगी. मग एकमेकाच्या पसंतीने आता हल्ली लग्न व्हायला लागले. किंवा तिला गरज आहे शरीर सुखाची म्हणून ती नाही थांबत, लग्न करायला पाहिजे. पसंत करते कुठला तरी मुलगा, तिला आवडतो, त्यावेळेला हा म्हणते. कदाचित बाकीच्यांनी तिच्या मनात काहीतरी सांगितलं म्हणून ती हो म्हणते, किंवा तिला आवडतो म्हणून हो म्हणते. पण त्या वयात जरी 21 वय असलं ना, तरी पण आपल्याला एवढं काही समजत नाही. एवढा समजूतदारपणा आलेलाच नसतो. मला नव्हता आला. त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक मुलीला त्या वयात नाही ती एवढी समजूतदार झालेली नसते. ती लग्नाविषयी तिला काहीच माहिती नसतं. बस करायचं म्हणून करते ती लग्न. पण तो पण तसाच असतो. त्यालाही काही माहिती नसतं. तो पण करायचं, शरीर सुख पाहिजे म्हणून हो म्हणतो, किंवा करायचं म्हणून करतो, किंवा आई वडिलांचं प्रेशर म्हणून करतो, हो म्हणतो. पण त्यालाही काही माहिती नसतं. तो काहीतरी मनामध्ये त्याच्या वेगळे स्वप्न असतात. तो स्वप्न घेऊन आलेला असतो. म्हणजे मंडपात मी विचार करत होते, तर त्याचे वेगळे स्वप्न, त्याचे काहीतरी स्वप्न पूर्ण व्हावे अशी त्याची इच्छा मनात असते. तिचे वेगळं स्वप्न, ती खूप स्वप्न घेऊन आलेली असते. माझे स्वप्न हे असे असे आहेत, ते पूर्ण व्हावे. स्वप्न म्हणा, इच्छा म्हणा, अपेक्षा म्हणा. प्रत्येकजण प्रत्येकाच्या अपेक्षा असतात. तो त्याच्या अपेक्षा असतात का हा येणारी मुलगी ही, ती आल्यावर मला आराम भेटेल, ती मला खूप प्रेम देईल, शरीर सुख पण देईल, माझ्या इच्छा पूर्ण करल, माझी सगळी कामं करल, माझ्या आयुष्यात खुशी घेऊन येईल ती. मग ते स्वप्न बघितलेलं असतं का मी मस्त छान छान जेवण जेवील, सगळं घर स्वच्छ ठेवल, सगळी अशी कामं करेल आणि मला खुश ठेवेल. मग मला आनंदीच आनंद असो. ती स्वप्न तिच्या इच्छा असतात. तिच्या मनात इच्छा असतात का मी लग्न होऊन जाईन, मग हा मला खूप खूप प्रेम देईल, मग तो मला पाहिजे ते आणल, मी रुसले का माझा रुसवा काढेल, मला राणीप्रमाणे ठेवेल, मला जरा जरी लागलं तरी लगेच त्याला कसं तरी होईल, तो माझी काळजी घेईल, तो मला काय हवं नको ते देईल, म्हणजे मला भरवेल, मला फिरायला नेईल, मला असं करल, मला तसं करल, मग आम्ही दोघं राहू, माझा राजा राणीचा संसार, मला तो काहीच काम करून देणार नाही.
असं आलेली असतात स्वप्न, असतात इच्छा. कोणी बोलतं, कोणी बोलून दाखवत नाही. मला असं वाटतं, बघा माझं किती खरं आहे ते. खरं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, हा हे खरं आहे. नसेल तर सांगा नाही म्हणून. मी माझे आपले विचार मांडते. मला वाटतं तसं असं असावं. आणि नंतर त्याचे आई वडील, कारण हे तो आणि ती म्हणजे त्या दोघांचं मिलन नसतं, हे दोन फॅमिलीचं मिलन असतं, दोन कुटुंबांचं मिलन असतं. आणि दोन कुटुंब हे वेगवेगळ्या गावात राहत, वेगवेगळ्या शहरातले असतात. त्यांचं राहणीमान वेगळं असतं, खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या असतात, बोलण्याची भाषा वेगळी असते, सगळंच वेगवेगळं असतं. त्यामुळे एक आपल्या भारतामध्ये असं आहे की एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेलं का सगळंच बदललेलं असतं. एका गावातून दुसऱ्या गावात गेलं तर सगळंच बदललेलं असतं. एका शहरातून दुसऱ्या शहरात गेलं तर सगळंच बदललेलं असतं. कोकणामध्ये भात खातात तर घाटावर लोक भाकरी खातात. इथे कोकणामध्ये कोकणी भाषा असते, तिकडे घाटी भाषा असते. भाषा बदल, खाणं पिणं बदल, पेहराव बदल, सगळंच बदल असतं. आणि आपले हे लग्न हे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पण होतात, कदाचित एका शहरातून दुसऱ्या शहरात होतात, एका गावातून दुसऱ्या गावात. त्यामुळे दोन कुटुंब हे एकत्र येतात आणि सवयी पण वेगवेगळ्या असतात. त्यामुळे सवयी वेगळ्या, इच्छा वेगळ्या. मग ह्या कुटुंबात राहिलेली मुलगी ती त्याप्रमाणे राहिलेली आहे, तिच्या सवयी वेगळ्या आहेत. आणि ती दुसऱ्या कुटुंबात जाते, त्या कुटुंबातल्या सवयी वेगळ्या आहेत. उदाहरणार्थ म्हणजे एका कुटुंबामध्ये जे व्हेजिटेरियन आहेत आणि दुसऱ्या कुटुंबामधली लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत. तर साहजिकच ह्याचा आधी विचार केलेला असतो, पण मनामध्ये विचार काय असतं का नाही, ती आल्यानंतर ती बदलेल. आणि समजा जे व्हेजिटेरियन आहेत ते काय म्हणतात सासरकडचे, का ती जरी असली नॉन व्हेजिटेरियन आमच्याकडे आल्यावरती बंद करेल, किंवा ती आता ठीक आहे चालेल, पण नंतर मग त्यांना ते खटकतात. आधी हो म्हणतात, पण प्रत्यक्ष अनुभव येतो, प्रत्यक्ष करायची जेव्हा वेळ येते तेव्हा थोडे दिवसांनी ते नको वाटतं. आणि जे आपल्या लहानपणापासून आपल्याला जी सवय पडलेली असते ती आपण मिस करतो आणि आपल्याला तसं राहावंसं वाटतं, तसं करावंसं वाटतं. आणि हे इकडचं मनाच्या विरुद्ध आपण करतो. आणि मनाच्या विरुद्ध आपण कुठली गोष्ट करायला गेलो की आपल्याला कंटाळा येतो, किंवा आवडत नाही, किंवा चिडचिड होते मनाची. मनासारख्या जर गोष्टी आपण केल्या, मनासारख्या गोष्टी घडत गेल्या, तेव्हा आपण खुश असतो. आणि मनाच्या विरुद्ध आपण काय केलं का आपण आतून नाराज असतो. आणि ती नाराजगी मग कुठल्या न कुठल्या कामात, कुठल्या न कुठल्या बोलताना आपण व्यक्त करतो. आणि मग ती व्यक्त झाल्याने समोरचा माणूस दुखावला जातो आणि मग वाद निर्माण होतात. तर हे वाद त्याच्यामुळेच निर्माण होतात का इच्छा ही प्रत्येकाची आतमध्ये वेगवेगळी असते. आणि प्रत्येकाची इच्छा ही वेगवेगळी असतेच आणि असणारच, कारण प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नाहीच. आपल्यासारखे आपणच. आपल्यासारखा आपल्याला जगात दुसरा कोण भेटणार नाही. आपल्या चेहऱ्यासारखा दुसरा भेटेल. जुळे हल्ली आपण तिळे बघतो, जुळे बघतो, पण आपल्या स्वभावासारखं दुसरा माणूस भेटणं अशक्य आहे. त्यामुळे आपण हे अपेक्षाच ठेवणं चुकीचं आहे की मला जसं वाटतं तसं ह्याला वाटलंच पाहिजे, मला जसं वाटतं तसं ह्यानी केलंच पाहिजे, असं हे चुकीचं आहे. आणि ह्यानी का करायला पाहिजे हे पण चुकीचं आहे ना. त्यामुळं समोरचा पण हा माणूस आहे, आपण पण माणूस आहोत. प्रत्येकाने दुसऱ्या व्यक्तीला माणूस आहे याचा दर्जा दिला पाहिजे. ती घर सोडून त्याच्या घरी येते म्हणून तिला काहीच किंमत नाही असं नाही. ती एक माणूस आहे. ती तिचं घर सोडून तुझ्या घरी आली तरी ती माणूसच आहे. तिला माणसासारखी वागणूक दिली पाहिजे. म्हणजे प्रत्येक माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं हा खरा धर्म आहे. मला तो पटलेला आहे. तर जर प्रत्येक माणूस हा दुसऱ्या माणसाशी, म्हणजे ती स्त्री पुरुष हा भेदभाव बाजूला ठेवा, प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसाशी माणूस समजून वागला ना का अजिबात भांडणं होणार नाही, वाद होणार नाही आणि समोरचा दुखावला पण जाणार नाही.
मस्त आहे ना. तर असं सगळ्यांनी वागलं पाहिजे ना. मला ना इथे एक ती शाळेत शिकवलेली प्रार्थना आठवते. मला असं वाटतं ही प्रार्थना तरुण मुलींना पण शिकवायला पाहिजे, किंवा म्हणजे मोठ्या माणसांना गरज आहे ही प्रार्थना शिकवायची. लग्नामध्ये घेतली तर बरं होईल. तर मी इथे म्हणते काही ओळी, बघा मला म्हणता येते का. हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणे, मुची प्रार्थनान हेच मुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणे. माणसानी माणसाशी माणसा सम वागणे, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणे. माणसानी माणसाशी माणसा सम वागणे. मस्त आहे ना प्रार्थना. तर ही प्रार्थना प्रत्येकाला माहिती असेल, पण आठवण करून द्यायला पाहिजे ना. लग्नाच्या ठिकाणी दोन कुटुंबाला शपथ घेताना तरी हे बोललं पाहिजे ना. दोन कुटुंबांनी समोरासमोर येऊन असं त्यांचा शपथविधी, तेव्हा हे असं ही अशी प्रार्थना म्हणाली तर मस्त होईल. प्रत्येकाचं अंतर्मन जागं होईल, ब्रेन वॉश होईल. मस्त आहे ना प्रार्थना. बघा, तुम्हाला आवडली असेल तर मला सांगा. आई वडिलांचे वेगळ्या इच्छा असतात, त्यांचे स्वप्न असतात. आईचे स्वप्न असतात, आता ही मुलगी येईल, मग मला ही आराम देईल, आणि मग नंतर मला काय हवं नको ते बघल, आणि माझी खूप काळजी घेईल, माझे पाय दाबेल, माझा आजारपण बघेल, मला काय काय छान छान पदार्थ करून देईल, मला आवडतो ढोकळा, मला आवडते पुरणपोळी, आणि मग ती छान पुरणपोळी बनवेल आणि मग मी खाईन. किंवा मला असा अमुक एक पदार्थ आवडतो, तो मी तिच्याकडून करून घेईन आणि मस्त मस्त खाईन आणि आराम करेन. कारण ना मी खूप आयुष्यभर काम केलंय, कंटाळे, सगळं मुलांचं करा, घराचं करा, हे करा. आता नाही बाबा, आता ही आली का मी आराम करणार, मी टी व्ही बघणार, मी असं करणार असं. आणि मग माझं घर ती स्वच्छ ठेवणार, मस्त ठेवणार, मी पाहिजे तसं ठेवणार. मला ही भांडी एकदम चकाचक करून ती देणार. मला पितळेची भांडी खूप आवडतात, मग ती एकदम चकाचक करणार. मग घर स्वच्छ ठेवणार आणि मला हे सगळं असं करून देणार ती. वडिलांच्या इच्छा असतील का नाही बाबा, सून येईल, ती आराम देईल आणि ती मला हवं नको करेल, मला जे पाहिजे ते बनवून देईल, माझं आजारपण बघल, असं सगळ्यांच्या आशा असतात. आणि होतं काय त्या मंडपात, म्हणजे सगळ्यांचे विचार, इच्छा, प्रत्येकाच्या इच्छा असतात मनामध्ये, आणि त्या इच्छांसोबत आपण चालत असतो. आपल्यासोबत आपल्या इच्छा चालत असतात. आणि मग ती एकत्र, म्हणजे लग्न होतं आणि ती जाते त्याच्या घरी. आणि मग नंतर सासूला वाटतं का हा आल्याबरोबर चला आता मस्त आम्हाला आराम भेटणार, तो काळजी घेणार. तो म्हणणार अरे वा, आता आल्यावर मला आराम भेटणार, ती माझी काळजी घेणार, असं. तर तुम्ही विचार करा, प्रत्येकाच्या इच्छा ह्या आहेत का सेम? सासूला जसं वाटतं, सासूचे जे विचार आहेत, जेव्हा तेच विचार तिचे असतील तर त्या दोघींचे म्हणजे विचार एकच असतील तर ते घडतील ना. तसं तिला पाहिजे तसं घडेल ना. कारण सासू म्हणते तसंच हिने, हा मी आता मस्त मी घरी जाणार आणि मग सासूला छान छान पदार्थ बनवून देणार आणि मग सासूला आराम देणार आणि सासूचं घर स्वच्छ ठेवणार, सासूला जे जे पाहिजे ते मी करणार, नवऱ्याला ऑफिसमध्ये जायला तयारी करणार, त्यांना छान छान डबा देणार, छान छान हे करणार. असं जेव्हा होईल तेव्हाच ते सुखी होतील ना. आता तुम्ही विचार करा, प्रत्येकाची इच्छा वेगवेगळी आहे आणि मग ते आल्यानंतर सासूला वाटतं असं का तिने मला छान छान पदार्थ करून द्यावे, सुनेला वाटतं असं का नवऱ्याने माझी काळजी घ्यावी,
आणि त्यांनी मला आराम द्यावा किंवा मला हवं नको ते विचारावं. नवऱ्याला वाटतं तिने मला हवं नको ते विचारावं, तिने मला आराम द्यावा, सगळ्या माझ्या गोष्टी जिथल्या तिथे ठेवावं, माझं सगळं काम करावं. कसं काय कुटुंब सुखी होणार? नाही होऊ शकत कुटुंब सुखी. नाही होऊ शकत ती सुखी, नाही होऊ शकत तो सुखी. आणि मग होतात वाद. काही दाखवतात, काही नाही दाखवत, काही सहन करतात, काही भांडतात. मग हे असं नाही व्हायला पाहिजे ना. हे प्रत्येक घरात आहे, पण प्रत्येक जण खरं बोलत नाही ना, त्यामुळे कुणालाच काय कळत नाही. मला असं वाटतं असं व्हायला नाही पाहिजे. कारण मला असं वाटतं जर प्रत्येक जण आपल्या इच्छा बोलून दाखवेल तर काहीतरी ह्याच्यात सोल्युशन निघेल, वाद थांबतील. आणि एक गोष्ट, प्रेम ही जी गोष्ट आहे ना, प्रेमाला उगाचच बदनाम करून ठेवलंय. प्रेम बोललं तरी पण पाप आहे असं वाटतं का काय? असं प्रत्येकाला वाटतं. प्रेम नाहीये कोणामध्ये. असली प्रेम, बोलणारं प्रेम नाही. नुसतं बोलण्यासाठी एक वेगळं प्रेम असतं. माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं सासूवर प्रेम आहे, माझं नवऱ्यावर प्रेम आहे, माझं मुलांवर प्रेम आहे. पण ॲक्च्युअलमध्ये प्रेम नाहीये ते. प्रेमाची व्याख्याच वेगळी आहे. ते प्रेम प्रत्येकाला शिकवायला पाहिजे. ते प्रेम प्रत्येकाला दाखवून द्यायला पाहिजे. ते प्रेम काय असतं त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. जर नसेल माहिती तर ते सांगायला पाहिजे. ते प्रेम कसं असतं, कसं निर्माण होतं, कसं आतून येतं, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, ते खूप आवश्यक आहे. शाळेमध्ये ह्या गोष्टी शिकवतात, पण हे पण एक शाळेसारखं प्रत्येक मुलाला हे शिकवायलाच पाहिजे का प्रेम काय असतं आणि खरं प्रेम काय असतं आणि प्रेम कसं करायचं असतं आणि प्रेम आतून कसं येतं. ते जर शिकवलं ना तर प्रत्येकाच्या हृदयात प्रेम असेल, पवित्र प्रेम. आणि ते प्रेम असेल ना तेव्हा प्रत्येक माणूस हा दुसऱ्यांच्या इच्छा काय असतात ते जाणून घेईल आणि स्वतःची इच्छा पण दुसऱ्यांना सांगेल आणि सांगितल्याने त्याच्यावर सोल्युशन निघेल. शक्य असेल तर तो दुसरा माणूस पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि मग त्यांचे स्वप्न, त्यांच्या इच्छा पूर्ण होतील. प्रत्येकाच्या, त्याच्या पण इच्छा स्वप्न पूर्ण होतील, तिच्या इच्छा स्वप्न पूर्ण होतील. जर बोलून दाखवलं, सांगितलं तर होतं. नेमकं काय, सगळं मनातल्या मनात होतं. कोणी कुणाला सांगत नाही. प्रत्येकाला असं वाटतं का समोरचा अंतर्ज्ञानी, त्यांनी माझ्या मनात काय चाललंय ते जाणून घ्यायला पाहिजे. तिला वाटतं त्यांनी माझ्या मनातलं सगळं जाणून घ्यायला पाहिजे. मी नाही बोलला, मी जे मनातल्या मनात बोलते ते त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे. त्याला वाटतं का तिने अंतर्यामी व्हायला पाहिजे, माझ्या मनात काय चाललंय ते तिने जाणून घ्यायला पाहिजे आणि मला हवं तसं तिने वागायला पाहिजे. असं शक्य नाही ना. अंतर्मन म्हणजे दुसऱ्यांचं अंतर्मन जाणून घेणं अशी शक्ती अजून काही कोणाला दिली नाही देवानी. आणि ती देवानी दिलेली आहे, पण ती आपण निर्माण करण्या एवढी आपण आपली शक्ती गमावलेली आहे. कारण आपण जास्त बुद्धीने चालतोय, बुद्धीचा वापर जास्त करतोय ना, त्यामुळे आपली ती शक्ती गेलेली आहे. पण ती शक्ती आहे आपल्यामध्ये, दुसऱ्यांच्या अंतर्मनात काय चाललंय ती ओळखण्याची. ती शक्ती जर जाणून घ्यायची असेल तर मेडिटेशन करून आपण ती शक्ती जाणून घेऊ शकतो. पण ती एवढी सोपी गोष्ट नाही, खूप अवघड गोष्ट आहे. प्रत्येकाला शक्य नाही. पण प्रत्येकाला शक्य हे आहे की आपल्या अंतर्मनात काय चाललंय ते दुसऱ्याला सांगायचा प्रयत्न करायला पाहिजे, दुसऱ्याला सांगायला पाहिजे. आणि त्यांनी नाही केलं तरी पण अपेक्षा ठेवायला नाही पाहिजे. जेव्हा आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा बिलकुल ठेवणार नाही तेव्हा आपल्याला माहिती आहे का आपण अपेक्षाच ठेवली नाही तर तो आपली अपेक्षा पूर्ण कशी करणार? नाही करणार ना. मग आपण आपली इच्छा आपण पूर्ण करायची. सासूनी ठरवायचं माझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या मी पूर्ण करणार, नवऱ्याने ठरवायचे माझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या मी पूर्ण करणार, बायकोने ठरवायचे माझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या मी पूर्ण करणार. मला शक्य असेल तेवढं मी पूर्ण करणार, जे मला शक्य नाहीये ते मी सोडून देणार.
कारण शक्य नाहीये ना, त्याच्या पाठीमागे धावून काही उपयोग नाहीये. नैराश्य हातात येईल, आपण निराश होऊ, आपण आनंदी होणार नाही. आणि आपल्याला आनंद जास्त आवश्यक आहे. नैराश्यापेक्षा आनंद आपल्याला जास्त आवश्यक आहे. प्रत्येकाला हा आनंद हवा असतो, प्रत्येकाला दुःख नको असतं. दुःख हे शरीरासाठी हानिकारक आहे आणि आनंद हे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. तर मला तसंच वाटतं का प्रत्येकाने आपले विचार दुसऱ्याला सांगायचा प्रयत्न करायचा. हे असं होईल तर भांडणं कमी होतील असं मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे नवीन आता असं वाटतं की जे मंगलाष्टके आहेत त्याचा अर्थ असं प्रत्येकाला माहिती नव्हता, मला तरी कुणी नाही सांगितलं, पण ज्यांना माहिती आहे त्यांनी खरंच एकमेकांना सांगा. आणि मंगलाष्टके हे त्याचे हवं असेल तर आता बदल करायला पाहिजे. आत्ताच्या सिच्युएशनप्रमाणे मंगलाष्टकांमध्ये बदल करायला हवा आणि हे जास्त गरजेचं आहे. तिला आणि त्याला हे सांगायला पाहिजे का नंतर भविष्यात, कारण आपण जी मोठी माणसं आहेत आपल्या अनुभवावरून आपण जे शिकलेले आहोत त्याच्यावरून आपण ते मंगलाष्टके तयार करायला हवेत आणि तसा त्याचा अर्थ त्या मुलांना सांगायला पाहिजे. आता ते पूर्वीच्या भाषेमध्ये आपल्याला समजत नाहीये तर आपल्या सोप्या भाषेमध्ये मंगलाष्टकं बोलली जावी मराठी भाषेत आणि सोप्या भाषेत नवीन मंगलाष्टकं तयार करून त्या मुलीला पण अर्थ सांगायला पाहिजे. मुलाला तिला अर्थ सांगायचं, त्याला अर्थ सांगायचं का हे म्हणजे हे, नंतर लग्न म्हणजे काय, नंतर तुला कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टी म्हणजे तुझं कर्तव्य आहे, तुझं कर्तव्य काय, हिचं कर्तव्य काय. तर ह्या दोघांनी तुमचे कर्तव्य नीट पार पाडायला पाहिजेत. जर तुम्ही हे कर्तव्य पार पाडणार असाल तर आता तुम्ही इथे मंडपामध्ये उभे राहा आणि एकमेकांना माळा घाला. नसेल तुम्हाला हे कर्तव्य मान्य, तुम्ही हे कर्तव्य नीट पाळणार नसाल असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही मागे फिरू शकता. तेव्हा आपल्याला जर अर्थ कळाला तर आपण बोलू शकतो ना, हे मला मान्य नाही, ते मला मान्य नाही, हे माझं कर्तव्य मी पूर्ण नाही करू शकत. ती बोलू शकते हे माझं कर्तव्य मी पूर्ण नाही करू शकत, किंवा ती ऍक्सेप्ट घेऊ शकते हे कर्तव्य मीच का करावं आणि ह्या कर्तव्याचे काय आवश्यकता आहे असं. आणि मग आपल्याला त्या प्रश्नाची उत्तरं दिली की मग आपल्याला पटल्यावर आपण ते योग्य जागृतीत आपण ते लग्न करू. आणि जागृत असून लग्न केल्यानंतर मला तर वाटतंय नंतर जे काय प्रॉब्लेम येतात नवरा बायकोमध्ये ते प्रॉब्लेम कमी होतील. येणार असे नाही आहेत पण कमी होतील ते प्रॉब्लेम आणि बहुतेक लग्नही तुटणार नाही, डिवोर्स कमी होतील. तुम्हाला काय वाटतं तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. आजच्या दिवशी एवढंच. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.